नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इकडे प्रियाचा एक खूप मोठा व्हिडिओ अश्विनच्या हातामध्ये लागलेला आहे। या गोष्टीमुळे आता एक एक करून अनेक गोष्टी कशा पुढे येत आहेत आणि मालिकेत आता कसा टर्न आणि ट्विस्ट आलाय। स्वतः आता अश्विनने प्रियाचं भांड फोडण्यामध्ये त्यावेळेला खूप मोठा रोल घेतलाय आणि त्याच वेळेला नक्की काय कळलं तेच आपण आजच्या भागात बघणार आहोत। अश्विन प्रेम करतो आणि त्या प्रेमाचा विश्वासघात झालाय। आपला विश्वासघात झालाय हे कळताच तो माणूस काय करू शकतो, कुठल्या थराला जाऊ शकतो, सगळ्यामध्ये अश्विन कसं काय करेल ते सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर मित्रांनो, आता आपण बघितलंय की अर्जुनला इतकं तर समजलं आहे, महिपतला प्रतिमा आत्या घाबरली आहे। महिपतचा काहीतरी संबंध आता इकडे आहे आणि प्रतिमाने ज्या वेळेला त्यामुळे अर्जुनला आता शंका आली आहे की या सगळ्या अपघाताच्या मागे महिपतचा हात होता का। 20 वर्षापूर्वी जो काही अपघात झाला त्यामध्ये महिपत होता। रविराज प्रतिमाला विचारतात, तुला काही आठवतंय का की हा अपघात कशामुळे झाला होता। प्रतिमा फक्त अपघात अपघात असंच बोलत असते, पण त्यानंतर रविराज आणि अर्जुनला ज्या गोष्टी समजायच्या आहेत ना त्या त्यांना समजल्या आहेत। त्यांनाही समजलं आहे की अपघाताच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे। त्यावेळी रविराज म्हणतात की मला वाटतंय महिपतचा जर यामध्ये हात असेल ना तर मी त्याला काही सोडणार नाही। अर्जुन सांगायला लागतो की सिनियर, तुला एक गोष्ट माहितीये का, त्या महिपतच्या सोबत आपल्या तन्वीचे संबंध आहेत, म्हणजे नक्कीच गोंधळ आहे। तेव्हा रविराज म्हणतात की तेच तर मला कळत नाहीये, तन्वीचा या अपघाताशी काय संबंध आहे, तन्वी या अपघातामध्ये कशी इन्व्हॉल्व आहे, खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे, तन्वीचं काय सत्य आहे। त्यावर लगेच अर्जुन सांगायला लागतो की सिनियर, मला काय वाटतंय माहितीये का, आपण जर का तन्वीचा मोबाईल बघितला का तर महिपत तिचे कॉन्टॅक्ट आहेत का आणि कोणत्या संदर्भात आहेत ते सगळं काही आपल्याला कळू शकेल। तेव्हा रविराज म्हणतात की काळजी करू नको, काही झालं तरी मी त्या महिपतला काही जिवंत सोडणार नाही, पण हे सत्य जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी सुद्धा गप्प बसणार नाही। फायनली या सगळ्यामुळे आता प्रिया सुद्धा रडारवरती आलेली आहे। रविराजला आता लक्षात आले की प्रिया सुद्धा या सोबत महिपतकडे इन्व्हॉल्व आहे का। हे सत्य जाणून घेण्यासाठी रविराज आणि अर्जुन प्रियाच्या मोबाईलची तपासणी करण्याचं ठरवतात। अर्जुन सांगतो की आपल्याला जर काही सगळं काही करायचं असेल ना तर आपल्याला अश्विनची मदत घ्यावी लागेल आणि आताच्या घडीला जर का तिचा कोणावरती विश्वास आहे तो तर फक्त अश्विनवरच आहे। आपल्याला जर प्रियाचा मोबाईल हवा असेल तर आपल्याला अश्विनवरती विश्वास ठेवावा लागेल किंवा अश्विनला विश्वासात घेऊन आपल्याला सगळं काही करून घ्यावं लागेल। तेव्हा रविराज म्हणतात की तू चिंता करू नको, मी काहीही करू शकतो। फायनली रविराज अर्जुनने अश्विनला विश्वासात घेतलं आहे। रविराज आणि प्रतिमा हत्येच्या अपघाताचं सत्य जे काही आहे ना तिने महिपतला बघितलं आहे आणि आपल्याला जर का काहीतरी क्लू हवा असेल तर तुला आम्हाला मदत करावी लागेल। त्यावरती रविराज सुद्धा अश्विनला सांगतात आणि म्हणतात, हो कदाचित आपल्याला यातून काहीतरी मिळेल, कदाचित तन्वी सुद्धा खूप मोठ्या संकटात असेल म्हणून आपल्याला यावरती काहीतरी मिळेल। तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की माझ्याकडून तुमची काय अपेक्षा आहे ते तुम्ही सांगाल का मला। तेव्हा लगेच अर्जुन सांगायला लागतो की तुला फक्त इतकंच करायचे, तुला तन्वीचा मोबाईल बघायचा आहे आणि त्यामध्ये सस्पिशियस काही आहे का, महिपतचे मेसेज आहेत का, अजून कोणाचे काही मेसेज आहेत का, कुठल्या प्रकारचे व्हिडिओ फोटो असं काहीतरी सापडतंय का ते बघ। आता एवढं सगळं काही तू केलंस ना तर खरंच खूप मदत होईल, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो। तेव्हा अश्विन म्हणतो की ठीक आहे रविराज काका, तुम्ही बोलताय ना मग मी तुमच्यासाठी हे सगळं काही करायला तयार आहे। तर इकडे आता अश्विन रूम मध्ये येतो आणि रूम मध्ये आल्यानंतर तो सांगायला लागतो की तन्वी, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे। त्यावरती लगेच प्रिया म्हणते की काय झालं, जेवणाची नाटकं तुझी सुरू झाली का। त्यावर लगेच अश्विन म्हणतो की अगं जेवणाची नाटकं म्हणजे काय, तू मला जेवणच देत नाहीत, सतत काही ना काही चालू असतं तुझं, सतत काही ना काही आपलंच करत असतेस, मला मात्र उपाशीच ठेवतेस। त्यावरती लगेच प्रिया म्हणते की हे बघ अश्विन, तुझं हे वागणं मला कळत नाही, तू माझ्याशी जास्तच जरा वागतोय सांग। त्यावरती लगेच अश्विन म्हणतो की मला असं वाटते की तू रोजच्या रोज जेवण बनवायला लागत जा। त्यावर लगेच प्रिया सांगू लागते की नाही, मला ते काही जमणार नाही,
तेव्हा लगेच अश्विन सांगतो की तुला जे काही ऑर्डर करायचंय ना ते तुझ्या मोबाईल मधून कर, माझ्याकडे आता पैसे नाहीयेत. त्यावर मात्र प्रिया खूपच चिडते आणि म्हणते, अश्विन अरे तू असं कसं बोलू शकतोस, असं कसं वागू शकतोस. तेव्हा प्रिया म्हणते की अरे माझ्याकडे तरी कुठे पैसे आहेत. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की ठीक आहे, मी तुला एकदाच पैसे देईल आणि त्यानंतर तू मला सगळा हिशोब द्यायचा. त्यानंतर प्रिया म्हणते की ठीक आहे. त्यावर लगेच अश्विन म्हणतो की दे तुझा मोबाईल इकडे. प्रिया लगेच आता पैशासाठी मोबाईल इकडे देते. त्यानंतर प्रियाच्या लक्षात येईपर्यंत अश्विनच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी लागलेल्या असतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रियाला जाणवतं की आपण काय चूक केली. अश्विनकडे आता फार वेळ उरलेला नाही. अश्विन गायब गडबडीने जे काही करता येईल ते करतो. बऱ्याच गोष्टींचा आता त्याला सुगावा लागलेला असतो. अश्विन मात्र आता पूर्णपणे हादरून गेलाय. ज्या वेळेला 2 ते 3 सत्य त्याच्या हाती लागलेले आहेत. प्रियाने जो काही महिपतला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ पहिला आणि तिने नागराजला जो काही व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी टाकला होता तो व्हिडिओ दुसरा, आणि मग तिने मैनावती सदाशिवला अडकवण्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ केलाय. आणि या 3 व्हिडिओ मध्ये खूप मोठं सत्य आता बाहेर यायची वेळ आहे. त्यावेळेला अश्विन पटकन ते 3 व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये सेंड करून घेतो आणि प्रियाकडे तो मोबाईल देऊन टाकतो. तर मित्रांनो, इकडे हे सगळं काही चालू असताना दुसरीकडे प्रतिमाची तब्येत चांगली होत चाललेली असते, पण तिची तब्येत डाऊन झालेली असते. ते सुमनला म्हणतात तू आता या सगळ्यामध्ये जरा तिची काळजी घे, कारण कसं आहे ना, तिच्या आजूबाजूला कोणीतरी पाहिजे. मी या महिपतचा काय डाव आहे ना ते बघतो. त्यावरती लगेच सुमन म्हणते की भाऊजी आतापर्यंत मी जे काही सत्य तुम्हाला सांगितलं नाही ना ते सत्य सांगायची वेळ आली. त्यावरती लगेच रविराज म्हणतात की सत्य, कोणतं सत्य. त्यावरती लगेच सुमन सांगू लागते की भाऊजी महिपत सोबत यांचे कॉन्टॅक्ट आहेत. हे ऐकून रविराजांना जबरदस्त असा धक्का बसतो. रविराज म्हणतात की सुमन तू मला हे आधी का नाही सांगितलं. सुमन म्हणते भाऊजी त्यांनी मला दाबून टाकलं होतं, मी नाही बोलू शकले. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो की आपण सावंत इन्स्पेक्टर कडे जाऊ. मला अजूनही त्या सदाशिव मैनावतीवरती डाऊट आहे. खरं सांगू का, सदाशिव आणि मैनावती हे दोघं जण किती खोटं बोलू शकतात. या गोष्टीचा इकडे आधी सुद्धा पुरावा मागोवा घेत ते खरंच बोलत असतील याच्यावरती माझा विश्वासच नाहीये बघ. चैतन्य म्हणतो की मग तुला काय करायचंय, तुझ्या मनात काय चाललंय. त्यावरती लगेच अर्जुन सांगतो की त्या फोटोचं सत्य शोधून काढायचे. त्यानंतर अर्जुन आता एक एक्सपर्ट कडे येतो. जो फोटो आता तिकडे दिलाय सदाशिव मैनावतीच्या इथे जो फोटो सापडला आहे, जो फोटो आता एक्सपर्टच्या हवाले केलाय, त्यावेळेला तो फोटो एडिटेड नाहीये हे सत्य समजलं आहे. त्यानंतर अर्जुन आलाय तो सावंताकडे. तो फोटो दाखवत म्हणतो ज्या वेळेला मी तिकडे गेलो ना हा ओरिजिनल फोटो बघितला. त्यानंतर ते म्हणतात की हा एडिटेड आहे, पण हा फोटो ज्या वेळेला मी प्रत्यक्षरित्या दाखवला तेव्हा ते म्हणतात की हा फोटो एडिटेड नाहीये. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरं सांगू का, हा फोटो एडिटेड असूच शकत नाही. तुम्ही जर का मला विचारलं असतं तर मीच सांगितलं असतं, कारण सदाशिव मैनावती हा सदाशिवचा आत्ताचा नाही. त्या दिवशी तुम्ही आला होतात ना, तुम्ही म्हटलं हे माझे सासरे आहेत, तेव्हाच मी त्याचा सगळा काही रेकॉर्ड काढला. त्यावेळेला मला समजलंच नाही की ती त्यांची मुलगी आहे. 5 मुलींचा बाप अशी एंट्री आहे त्याची. त्या अर्जुन आणि चैतन्य हादरून जातात. नक्की हे सगळं काय आहे. अर्जुन म्हणतो की माझं डोकं आता चालणंच बंद झालंय. एकतर आधी या सगळ्यांचा शोध घेतला, आता महिपतचं नाव काय येतंय. त्यावरती लगेच इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात की कुणाचा तरी हा डाव आहे. महिपत या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व नाही, महिपतला या सगळ्यामध्ये कोणीतरी अडकवते. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की नक्कीच हे तन्वीचं काम आहे, काहीतरी तिचं चालू आहे. चैतन्य आपल्याला जे काही सत्य कळत नाहीये आणि आपल्यापर्यंत जे काही सत्य पोहोचवलं जात नाहीये, असंच काहीतरी गडबड मला वाटते. तर मित्रांनो, इकडे अश्विन व्हिडिओ घेऊन अर्जुन सायलीकडे येत असताना अर्जुन आता घरी आलाय. आणि ज्या वेळेला अर्जुन घरी आल्यानंतर लगेच सायली म्हणते की काही माहिती कळली का. अर्जुन म्हणतो जी काही माहिती कळली ती महाभयंकर आहे. तेव्हा सायली म्हणते की काय. त्यावर अर्जुन घडलेला सगळा प्रकार तिला सांगतो. त्यानंतर मात्र सायलीचे धाबेदार म्हणतात की तो फोटो एडिटेड नाहीये, तो फोटो ओरिजिनल आहे.
पूर्णपणे बनवून घेतलेला फोटो. हे ऐकल्यावर मात्र सायली खूपच घाबरते. सायली म्हणते, कसं शक्य आहे अर्जुन सर? तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणतो की हा व्हिडिओ बघा, तुम्हाला सत्य लगेच समजेल की तो फोटो एडिटेड आहे की नाही. पहिला व्हिडिओ म्हणजे सायलीने पाहिलाय, त्यात प्रिया सांगते आहे सदाशिव मैनावतीला यात अडकवण्यासाठी प्रियाने सगळं काही केलं आहे. त्यानंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर सायलीला समजतं की या सगळ्या मागे प्रिया आहे. तर एकच नाही की पुढचे 2 व्हिडिओ जसे जसे समोर आले तशाच खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा आता इकडे होणार आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती महिपत बद्दल पुरावा देत आहे. ती सांगत आहे की मला यांनीच इथे आणलं आहे. महिपतने इकडे पाठवलं. नागराज सुद्धा त्यांच्या साथीला आहे. म्हणजे आज 25 वर्षापूर्वी नागराज आणि महिपत यांनी मिळून अपघात घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला दबावाखाली सगळं काही करायला सांगितलं आहे. तिसरा म्हणजे खूप महत्वाचा व्हिडिओ असतो. त्या व्हिडिओमध्ये प्रिया आता पूर्णपणे अडकलेली आहे. तिने स्वतःच्या तोंडून स्वतःच कबुलीत दिलेली असते. तिने मुळातच स्वतःच्या तोंडून कबुलीत दिलेली असते, मी प्रिया नाही तर मी तन्वी नाही तर मी प्रिया आहे आणि सायलीच तन्वी आहे. माझ्यावरती जोर जबरदस्ती करून इथे मला तन्वी बनून आणलेलं आहे. एक एक करत त्या 3 व्हिडिओंचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि मित्रांनो, आता इथेच सगळा शोध थांबलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागराज महिपत यांनी केलेला ऍक्सिडेंट, प्रियाला खोटी तन्वी बनून इकडे आणलेलं ते सत्य. आता एक एक करत सगळं काही सत्य समोर आलेलं आहे. आता मात्र सायली पूर्णपणे हादरून जाते. ज्या वेळेला प्रियाचा तिसरा व्हिडिओ समोर आलाय त्यावेळेला प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. ज्या वेळेला त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मी खरी तन्वी नाहीये, पण आता खरी तन्वी कोण आहे ती म्हणजे सायली. सायलीचं गाठोडं घेऊन मी तिकडून पळाले आणि सायलीचं गाठोडं घेऊन ज्या वेळेला मी पळाले ते गाठोडं तिचंच आहे, तीच तन्वी आहे. हेच ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. त्यानंतर खऱ्या अर्थाने भूतकाळ उघडला गेला आहे. अश्विनी प्रियाचा एक व्हिडिओ सगळ्यांसमोर आणल्यामुळे सगळं काही प्रकार घडलेला आहे. आता प्रियाच्या पूर्णपणे सगळं काही विरोधात आपल्याला दाखवण्यात येत आहे. प्रियाने या सगळ्यामध्ये जी काही कारस्थानं केली आहेत ती आता सगळी काही कारस्थानं उघड झाली आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.